राम राम मंडळी. काल गेलो होतो स्ट्रॉबेरी पिकिंगला आणि कसं आहे माहिती आहे काय, शेतात जरी जायची मजा घ्यायची असेल, तर असे काही ओपन करून ठेवलेले असतात. मग ते सनफ्लॉवर असू देत, तुलिप असू दे, नाहीतर स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी असू देत. आपण तिथं जायचं, त्यांची काय एंट्री फी आहे ती द्यायची आणि आतमध्ये जाऊन असं तोडून आणायचं. पण हे फ्रीमध्ये होतं, म्हणजे आतमध्ये जायचं, स्ट्रॉबेरी तोडायची. जेवढी स्ट्रॉबेरी तोडले तेवढं पैसे त्यांना द्यायचे आणि यायचं. बाकीच्या ॲक्टिव्हिटी पण भरपूर होत्या, स्ट्रॉबेरी पण भरपूर होत्या. आजकाल वातावरण जरा चेंज व्हायला लागले, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम व्हायला चालू झाल्यात. दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे हे बघा, 8.50 एवढे डॉलरचे स्ट्रॉबेरी आम्ही घेतलीत आणि इथं बसायला जागा होती, खायला प्यायला आणि त्यांचंच किचन तिथं होतं. बाकीच्या ॲक्टिव्हिटी भारी होत्या, त्याच्यामुळं अख्खा दिवस इथं निघून कसा जातोय हे कळत नाही. या लोकांकडे भरपूर अशी शेतजमीन आहे. त्याच्यामुळे कसं 100-200 एकर त्यांनी शेती असंच करतात. पण प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मशीनचा वापर करतात आणि असं लोकं येऊन स्ट्रॉबेरी वगैरे पिकिंग करून जातात. हे बघा, इथं डुकरं आणि कोंबड्या बी बघायला मिळाल्या. त्यांना पोरं खायला घालत होती. सगळ्यात मोठा अट्रॅक्शन म्हणजे पोत्यावर बसायची आणि ही घसरगुंडी करायची. भारी मज्जा येते त्या पोरांना घेऊन. आणि कसं आहे, मित्रमंडळीचा ग्रुप मोठा असेल की नाही, तर अशा ठिकाणी जायला लय मस्त मजा वाटते. आणि आपल्याकडे अशा काही ॲक्टिव्हिटी ठेवल्या तर चालेल काय हो? म्हणजे सांगा की. कारण कसं आहे माहिती आहे काय? आपल्या शेतकऱ्यांना नुसतं शेती करून नाही, पण बाकीच्या गोष्टीतून पैसा मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटते. आणि हे होती मेज, म्हणजे बांबूची झाडं होती, त्याच्यामधनं चालत असं जायचं आतमध्ये.